तर नाशिक धर्मांतर आणि लैंगिक शोषणाच्या प्रकरणामध्ये इम्तियाज जलील यांनी एक मोठं वक्तव्य केलं. खरात प्रकरण दाबण्यासाठीच नाशिकचं धर्मांतर प्रकरण पुढे आणल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे. लोक तर इतके हुशार आहे ना की तुम्हाला हे कळत नाही आहे की ते बाबा काय करत होता. ते खरात ना अशोक खरात ते काय करत होता जर काही लोकांना माहित नाही होतं, काय तिकडची पोलिसांना माहित नाही होतं, काय सरकारला माहित नाही होतं. इतके सारे महिलांचं शोषण करणारा मग ते प्रकरण दाबण्यासाठी काय केलं तुम्ही की ते प्रकरण कोणी दाखवू नये. मग टीसीएसच्या एक बोगस प्रकरण तयार करण्यात आला आणि सगळे मीडियावाल्यांना मॅनेज करून हे सांगण्यात आलं की बाबा आता हे अशोक खराच्या बाबतीत कोणीही दाखवायचं नाही आहे. आम्ही तुम्हाला एक प्लॅटर मध्ये एक नवीन केस देत आहे. 24 तास तुम्ही हेच चालवायचं. टीसीएस मध्ये काय झालेलं आहे, बोगस केस, टोटली बोगस केस. अरे धर्मांतर वेगळं आहे, खरात वेगळं आहे. कोणतं प्रकरण दाबायचं कोणतं प्रकरण काढायचं याच्यासाठी सरकार काही खेळ खेळत बसलेले नाहीये. असे जेही प्रकार घडतील त्याच्यावर कारवाई ही निश्चित केली जाईल. खरात आहे गेले 40 वर्ष, आता 40 दिवसापासून जेलमध्ये आहे. कित्येक वर्ष राहिले तर सांगता येत नाही. आणि रोज त्याच्यावर नवीन नवीन गुन्हे दाखल होत आहेत. 7वा गुन्हा दाखल झालेला आहे. अशा कोणत्याही मनोवृत्तीला कोणत्याही समाजाचा असेल त्याला सरकार माफ करणार नाही. इम्तियाज जलील सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करण्याचा प्रयत्न करतात. काल देखील सांगितले की आम्ही महाराष्ट्र हिरवा करू. इम्तियाज जलील यांनी लक्षात ठेवावं, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र शिवरायांचा भगवा आहे. त्यामुळं या महाराष्ट्राला हिरवा करण्याचा प्रयत्न तुम्ही कधी केला तरी त्यात तुम्ही यशस्वी होणार नाहीत. औरंगजेबाने महाराष्ट्र हिरवा करण्याचा प्रयत्न केला, पण औरंगजेबाची कब्र इथं गाडण्यात आली.